नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. उन्नतीचं टॉन्सिलचं ऑपरेशन झालेलं आहे. मी शॉर्ट व्हिडिओमधून तुम्हाला ते सांगितलेलंच. अनेक जणांनी बघितलाही असेल शॉर्ट व्हिडिओ आणि काहींनी नसेल बघितला तर आपल्या चॅनलवरती नक्कीच जाऊन बघा. आता सकाळीच ना मला किराणा भरून घ्यायचा होता डब्यांमध्ये, कारण की 2 दिवसासाठी राहू द्या किंवा आपण 8 दिवसासाठी किराणा हा लागतोच. आणि तो पिशव्यांमध्ये राहू देण्यापेक्षा मी विचार केला, माझ्याकडे बरण्या होत्याच तर त्यात भरू आणि जो शिल्लक राहील तो जाताना घेऊन जाऊ. कुठलीही वस्तू असू द्या, म्हणजे जी चांगली असेल, तुटलेली वगैरे नसेल किंवा खराब नसेल, तिचा उपयोग होऊनच जातो. मला या बरण्यांना मी ज्यावेळेस कपाटांमध्ये बेडमध्ये ठेवलेल्या होत्या ना, तर असं वाटत होतं उगाचच आपण जमा करून ठेवत आहोत, पण आता यांचा उपयोग झालेला आहे. कारण की मी काचेच्या बरण्यात भरपूर आहे तिथे, पण त्यामध्ये नाही भरले की जेणेकरून परत जाताना स्वच्छता करा, परत ते ह्या बरण्या खाली करा, परत बॅग्समध्ये सामान भरा. विचार केला या प्लास्टिकच्या आहेत, याच बरण्या आपण परत बुलढाण्याला जाताना घेऊन जाऊ शकतो, म्हणून मी त्याचा वापर केलेला. आम्ही ना हॉस्पिटलला ज्या वेळेस होतो तर तिथे काय झालेलं, एक म्हणजे 4-5 वर्षाचीच मुलगी असेल छोटीशी, तर तिने ना तिच्या कानामध्ये ना कोबी भरून घेतली, म्हणजे कोबी टाकून घेतलेली होती. खेळता खेळता टाकली की कसं टाकली काय माहिती. तिचे वडील ना आणि तिच्या वडिलांचे मित्र तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले. नाशिककरांना ENT स्पेशालिस्ट डॉक्टर तोरणे माहितीच असेल, त्यांच्याकडे उन्नतीचं ऑपरेशन केलेलं, तर तिथे आलेले. तर तिथे ना त्यांना 1,500 रुपये वाटतं कानातून काहीही काढण्याची फी आहे. तर तीही बिचाऱ्यांकडे ना द्यायला नव्हती. म्हणजे ना की अचानक हे सगळं घडल्यामुळे कदाचित ते रोजच्या रोज रोजंदारीने काम करत असावे किंवा छोटं मोठं काम करत असावे, म्हणून त्यांच्याकडे ती फी नसेल. नंतर ना मग डॉक्टरांनीच त्यांना वाटतं 500 रुपयामध्ये म्हणजे काढून दिलेलं. ज्यावेळेस आम्ही मध्ये चेकिंगलाच होतो त्यावेळेस त्या मुलीच्या कानातलीही म्हणजे फ्लावर होती, ती अगदी छोटा तुकडा होता, तो काढलेला. डॉक्टरही चांगले आहेत म्हणून 500 रुपयात त्यांनी केलेलं. पण ना मी या गोष्टीत ना मला असं वाटत होतं की त्यांना मदत करावी, पण नंतर मी ज्यावेळेस औषधं घ्यायला गेलेली ना तर ते कुठेतरी जात होते, त्यांच्याकडे चांगली बाईक होती. नंतर मोबाईलही म्हणजे फोन करत होता तो मनुष्य, मोबाईलही चांगल्या क्वालिटीचा होता. तर मला असं वाटतं की आपण आपल्या सुखसोयींच्या ज्या वस्तू असतो ना त्या भले कमी साध्या घेतल्या तरी चालतात, पण अचानक म्हणजे आपल्या प्रसंग कसे येतील ना सांगता नाही येत. तर ॲटलिस्ट आपल्याकडे 5-10 हजार रुपये तरी बॅलन्स असावा असं मला वाटतं. आता रोज कामं करतात ना ते लोकांकडेही म्हणजे चांगल्यापैकी बॅलन्स असतो, असेही काही लोक आहेत, पण ते ना स्वतः खूप काटकसर करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ना आम्ही ना म्हणजे बऱ्याच जणांना मदत केली बरं, अनेक नातेवाईकांपासून किंवा अगदी लांबच्या हॉस्पिटलसाठी कशा तरीसाठी, पण कोणीच आम्हाला पैसे रिटर्न केले नाही. म्हणून ना मग आता ना मला ह्या गोष्टींवरून विश्वास उडून गेला की आपण मदत करतो ना तर लोक आपल्याला गृहीतच धरत नाही, आपला पैसा रिटर्न करत नाही, भले ते 2,000 असू द्या की 20,000. कारण की कोणीही ना खूप कष्ट करून पैसा कमवलेला असतो आणि कितीतरी काटकसर केलेली असते ते पैसे वाचवण्यासाठी आपण, आणि लोक आपल्याकडून मदत घेतात आणि नंतर म्हणजे ते आपला फोनही उचलत नाही आणि द्यायची वेळ येते ना तर त्यावेळेस ते आपल्याशी अशा पद्धतीने वागतात की त्यांनीच आपल्यावरती उपकार केलेले आहेत. हे मी ना खूप अनुभवलेलं, म्हणून मग मी आता ना जरा थोडी हुशार झालेली. खूप गरीब असलं, जो देऊच नाही शकत, कॅपॅसिटीच नाही, अशा लोकांना मदत केली ना तर ती गोष्ट वेगळी आहे. पण जे स्वतः मौज करतात, मस्तच राहतात, त्यांना मदत करून आपण ना उलट संकटात सापडतो असा अनुभव आपल्याला प्रत्येकालाच येतो. कारण की लोक ना घेण्याच्या वेळेस खूप छान वागतात, पण देण्याची ज्यावेळेस वेळ येते ना त्यावेळेस खरंच हात पुढे करत नाही. हा प्रत्येकालाच आयुष्यात एकदा तरी अनुभव येत असतो आणि आपण त्यातून धडा घेत असतो. आपले 10,000 जरी असतील ना, पण इतर म्हणजे ते गुंतवताना ना आपण
खूप विचार करूनच गुंतवायला हवेत. भले ते घरी पडलेले चालतील, पण ना आपण इतरांसोबत पार्टनरशिपमध्ये कुठलेही बिझनेस किंवा काही असू द्या ना, ते केले ना तर ते लोक प्रामाणिक असतील तरच आपल्याला त्याचा बेनिफिट होत असतो. नाहीतर काही लोक ना फक्त स्वतःचा फायदा काढतात आणि आपला गुंतवलेला पैसा हा शून्य किमतीत राहतो, जातो म्हणजे वाया. म्हणून ना आर्थिक व्यवहार ना हे खूप आपण आयुष्यात सांभाळून केले पाहिजे, असा एकंदरीत माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. जो रोज लागणारा सामान होता ना, आता जेवढे दिवस आहोत तेवढे दिवस तर सगळ्या बरण्यांमध्ये मी भरून घेतला. दुसरी जी पिशवी आहे ना त्यामध्ये आईने ना तिखट आणि मसाला बनवून घेतलेला होता. मालेगाववरून मसाला बनवलेला आणि तिखट हे जळगावला बनवलं होतं, तर मलाही दिलेलं आणि आईने पुणे इथे नेण्यासाठीही स्वतःसाठी भरून ठेवलेला. म्हणून मग त्या बॅग्स मी बाजूलाच करून घेतला की जेणेकरून ज्यावेळेस जायची वेळ असेल त्यावेळेस सोपं जाईल आणि लगेच म्हणजे घेऊन जाता येईल इझिली. तुम्हाला वाटेल सकाळी सकाळी काय लेक्चर देते सुहासिनी, पण असं तुम्ही मैत्रिणी आहात म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि दुसऱ्यांच्या अनुभवावरून आपल्याला थोडं तरी म्हणजे काहीतरी आपण शिकतच असतो. मी पण अनेक जणांचे अनुभव ज्यावेळेस ऐकत असते ना काही आपण हुशार होतो ॲटलिस्ट त्या गोष्टींसाठी. हे जे टपरवेअरचे डबे आहेत ना तेही मी आता सोबत घेऊन जाणार होती की डाळ तांदूळ किंवा 5-5 किलोचं जेही सामान असतं ना, बाजरी ज्वारी ते भरण्यासाठी, तर त्यामुळे ते तर आधीच घासलेलेच होते. फक्त आता मी पुसून घेत होती आणि जो गव्हाचं पीठ वगैरे होतं ते बॅगेत न पडू देता मी डब्यामध्ये भरून देणार होती. काही तांदूळ होते, रवा, नंतर पोहे असं मी त्यात ठेवून दिलेलं. टपरवेअरचे डबे घेताना ना मला खूप छान अनुभव आलेला. ज्यांच्या थ्रू मी जॉईन झाली होती ना, मी त्यांना आधीच क्लिअर केलेलं होतं की मला हे स्वतःला घ्यायचे आहेत आणि मी इतरांना म्हणजे विकेल, पण तुम्ही मला कंपल्सरी करू नका. आणि त्या ताईंनीही मला तसं कंपल्सरी केलेलं नाही, खूप मागे पडलेलं नाही. नाहीतर ॲम्वेचा मला एवढा वाईट अनुभव आला होता ना, ज्यांच्या थ्रू मी जॉईन झाली होती ना ते कंपल्सरी 7,000 रुपये 10,000 रुपयाचं सामान महिन्याला विकत घेण्यासाठी मागेच पडायचे. आता आपण मध्यमवर्गीय आहोत तर इतकं सगळं नाही विकत घेऊ शकत. आणि म्हणजे महत्त्वाचं म्हणजे इतका महाग सामान काही कोणी म्हणजे खूप कमी लोक विकत घेतात, सगळे विकत घेत नाही. कारण की प्रत्येकाचा एक बजेट असतो, त्याच्यावरती कोणीही खरेदी करायला तयार होत नाही. म्हणून मग मी ॲम्वे तर बंदच केलं होतं, पण टपरवेअरचं ना मी इतरांना विकले, खूप साऱ्या वस्तू विकल्या आणि त्याच पैशातून मी माझ्या टपरवेअरचे डबे खरेदी केलेले. नंतर आता माझे मिस्टर बघा मागेच ना त्यांच्या कॉलेजच्या गेट टुगेदरला गेलेले, तिथे त्यांना एक मित्र भेटलेला, तर ते एलिमेंट्स कंपनीची एजन्सी आहे वाटतं त्यांची आणि ते हे प्रॉडक्ट विकतात. माझ्या मिस्टरांनी सहज असं विचारलं असेल बऱ्याच दिवसानंतर काय काम करतात वगैरे, तर मग त्यानंतर ना त्यांनी त्याबद्दल माहिती दिलेली आणि तेही ना ह्या गोष्टी घेण्यासाठी म्हणजे मागेच पडलेले आणि म्हणजे अगदी स्वतःहून ना एवढे मोठे वस्तू पाठवून दिलेल्या. नंतर 3,000चं एक फ्रूट ज्यूसचं लिक्विड होतं, ते अक्षरशः आता मी बळजबरीने परत केलेलं. त्यांची मिसेस मला सांगत होती जॉईन व्हा तुम्ही, पण मला या गोष्टीत पडायचंच नव्हतं. म्हणून मी थोडं यावेळेस ना स्ट्रिक्टली वागली आणि ते 3,000चं लिक्विडही रिटर्न केलेलं. आणि मी तुम्हाला आधी जे दाखवलेलं ना ऑनच्या गोळ्या, मला तर मल्टीव्हिटॅमिनची ती गरज नव्हती. बघा ज्यांना खरंच बिझनेस करायचा आहे ना त्यांनी जॉईन व्हावं, माझं त्याबद्दल काही वाईट मत नाही आहे. पण मला करायचं नव्हतं ना, तर असेही लोक आपल्याला भेटत असतात. म्हणून आपण ना खरं तर संबंध खराब होतील आपले, म्हणजे रिलेशन खराब होतील इतरांशी, म्हणून आपण मन जपण्याचा प्रयत्न करतो, पण याचा लोक फायदा घेतात. म्हणून ना आधीच क्लिअर बोललं ना तर थोडं आपल्याला म्हणजे नंतरचा मनस्ताप सहन करावा नाही लागत. नंतर किराण्यात ना आम्ही म्हणजे आईला ना डायनिंग मॅट्स घ्यायच्या होत्या, तर तिथेही घाईत काय केलं आम्ही, म्हणजे हे वाचलंच नाही की हे पेपर आहेत डायनिंग, त्याची सुंदर डिझाईन असं बघून ना डायनिंग मॅट्स म्हणून घेऊन टाकले. तर हे पेपर आपण म्हणजे किचन ट्रॉलीजमध्ये किंवा जेवण करतानाही आपण वापरू शकतो, पण ते पातळ आहेत. किंवा आपले रॅक्स वगैरे मांडणी असतात ना
आपली ग्रॅनाईटची वगैरे, तर त्यावरती अंथरू शकतो. पेपर न वापरता यांचा वापर करू शकतो. अतिशय छान आहेत. तर ते 100 पीस आहे आणि हे घरी आल्यानंतर वाचलेलं. अगदी स्वस्त आहेत, 270 रुपयात 100 पेपर आहेत. आणि नंतर ह्या 6 डायनिंग मॅट्स आईने घेतलेल्या, ह्या पण अतिशय छान आहेत. नाशिकचं जे निलेश सुपर मार्केट आहे ना, तिडके कॉलनीतलं, तिथून घेतलेलं आहे. बाहेर भरपूर पाऊस पडत होता आणि एकदम साधीसुधी भाजी खायची होती दोडक्याची. मग ना अगदी साध्या पद्धतीनेच केलेली, शेंगदाण्याचं कूट वगैरे लावून, कारण की डाळ वगैरे पण काही नव्हती आणि पावसामुळे ना असं काहीतरी जड खाण्याची काही इच्छा नव्हती. पोळ्या वगैरे सगळ्या झालेल्या होत्या आणि आता मी आईला ना भाजीची संपूर्ण तयारी करून दिलेली, पण आई भाजी छान करते म्हणून फक्त आईला फोडणी द्यायला सांगितलेली. या मिक्सरची क्वालिटी विचारणार तर यांच्या भांड्यांची क्वालिटी ना ठीकठाक आहे बरं. जे रिअल आहे ते मी सांगत आहे. म्हणजे याचे आटे ना तुटून गेलेले आणि लवकर हे भांडं मिळत पण नाही. दुकानावर नाही मिळत, कंपनीच्या नंबरला कॉन्टॅक्ट करावा लागतो आणि मग तिथले एजंट आपल्याला देतात. घ्यायचं असेल तर एक चांगल्या कंपनीचं घ्या, बोरोसिल किंवा अनेक ब्रँड्स आहेत. थोडं महाग मिळेल, हे पण काही स्वस्त नव्हतं, काहीतरी 2800 रुपयाला होतं. पण आता घेतलेला आहे. बऱ्याच वर्षापासून वापरते मी, 3-1 वर्ष झाले असतील. पण जी क्वालिटी, म्हणजे मला याबद्दलही विचारलं जातं म्हणून मी सांगितलेलं आहे. माझ्याकडे जे महाराजाचं कंपनीचं मिक्सर आहे ना, ते एकदम बेस्ट आहे. हे अतिशय नाजूक आहे. काही ज्यूस वगैरे करायचं असेल किंवा त्यासाठी उपयोगी आहे, पण खूप हेवी वगैरे वाटण्यासाठी काही म्हणजे तितकं स्टँडर्ड नाही. मुलं घरी असल्यावरती ना सोफा आणि बेड हे काही म्हणजे व्यवस्थित दिवसभर राहत नाही, सारखे विस्कटत राहतात. पण जाऊ द्या, घर आहे आपलं, हॉटेल नाही, म्हणून मग विस्कटलं तरी आपण सारखं स्वच्छ करत राहायचं. नंतर ना मी किराण्यामध्ये ना म्हणजे खजूरचे लाडू बनवायचे होते मला आणि शेंगदाण्याचेही, म्हणून मग काजू बदामी आधीच आणून ठेवलेले. 2-3 वर्षापासून, म्हणजे जसं यूट्यूब सुरू केलं ना त्यानंतर मी 2 वेळेस तरी दाखवलेले आहेत खजूरचे लाडू. यावेळेस बनवताना जर तुम्हाला बघायचे असतील तर मला नक्की कमेंट्स करा, मग नक्कीच मी दाखवेल. कारण की असं नको व्हायला की सारखं सारखं दाखवते म्हणून. मुलांच्या ना छोट्या भुकेसाठी हे लाडू छान असतात. थोडं करताना आपल्याला करायच्या आधीच असं फील होतं, अरे बापरे एवढं सगळं करायचं आहे, पण करताना ना काही एवढं वाटत नाही. आधीच विचार करण्यामध्ये आपला खूप वेळ जातो आणि मनामधली ती भीती म्हणजे खूप वेळ जाईल, भांडी भरतील, या विचारानेच आपण मागे होतोच, तो आज करू उद्या करू. पण मुलांना बरं पडतं, कारण की शाळा सुरू झाल्यानंतर ना त्यांचं प्रॉपर जेवण होत नसतं. मग सकाळी एखादा लाडू खाल्ला किंवा शाळेतून आल्यावरती खाल्ला, ब्रेकमध्ये खाल्ला ना तर बरं पडतं आणि आपल्यालाही समाधान होतं की आपले मुलं काहीतरी चांगलं खाऊन गेलेले आहेत. आता ना मला ना म्हणजे संध्याकाळ झालेली होती. आज मी तुम्हाला जवळपास बऱ्यापैकी दिवसभराचं रुटीन दाखवलेलं आहे. छोटी मोठी कामं तर आपण दिवसभरात बरीच करत असतो, पण ती सगळीच शेअर केली तर उद्या काय दाखवणार ना, हाही प्रश्न पडतो. मग आता आज ना वरण चिकल्या बनवायच्या होत्या. काय बनवायचं हाही खूप मोठा प्रश्न पडतो पावसाळ्यात, कारण की भाज्या म्हणजे अगदी आपल्याला मनाला आवडतील अशा काही मिळत नसतात. मग आधीच ना मी लवकरच तयारी केलेली. आधी वरणासाठी डाळ धुवून वगैरे घेतलेली आणि ती शिजवायला टाकलेली. हा कुकर ना मला मैत्रिणीने गिफ्ट केलेला आहे. इथून जाताना ना तिने मला 2,500 रुपये साडीबद्दल दिलेले होते. तिने स्वतः हे 2 कुकर घेतलेले आणि मग मी थोडे यात 500 किंवा 800 रुपये टाकून ॲड केलेले म्हणजे ते, आणि हा कुकर घेतला होता. तिनेच मला खूप आग्रह केलेला, तिला आवडला होता हा कुकर. तिच्याकडे आधी एक होता छोटा, तर तिने मोठा घेतलेला, म्हणून मग मला म्हटलेली घे. म्हणजे मला साडी वगैरे तर काही घ्यायची नव्हती, म्हणून मग मी हा घेतलेला. प्रभा कंपनीचा आहे, अतिशय छान आहे. अगदी भाजी करू शकतो यात आपण, आणि म्हणजे रुंदीला पण मस्त आहे. 5 लिटरचा आहे, त्यामुळे करपत वगैरे नाही. आणि शेजारचा प्रेस्टिजचा आहे, तो तर तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलेला असेल, अगदी यूट्यूब सुरू झाल्यापासून, तोही अगदी मस्तच आहे. बाजूलाच ना कुकरमध्ये भात लावून दिलेला.
तुम्हाला वाटेल डब्यांमध्ये का नाही लावला, एवढा मोठा कुकर आहे. पण काय झालेलं, आता आम्हाला ना पहिल्यापासून म्हणजे पूर्वीपासून सवय झालेली की सेपरेट वरण सेपरेट भात असं कुकरमध्ये वाफवण्याची आणि ती टेस्ट पण. म्हणून मग ना ते एकत्र मी डब्यांमध्ये लावलं ना तर तसं फील होत नाही, जसं वरण भात आपला रेग्युलर खातो तसा. लगेच मी ना आपलं वरण चिखली बनवण्यासाठी थोडीशी कणिक घेतली आणि ती मळून घेतली की जेणेकरून डाळ शिजते तोपर्यंत ती कणिक मस्तच मुरून जाईल. मी बाजूला पातेल्यात काढून घेतलं, वरून झाकण झाकून दिलं आणि भांडी भरपूर अशी जमा झालेली होती चहाची. नंतर ना उन्नतीला मी 4 वाजता थोडासा शिरा करून दिलेला होता. तिला तिखट सध्या 1-2 दिवस तिखट खायला थोडा त्रास होईल म्हणून मग तिने स्वतःहून सांगितलेलं तिला शिरा आवडतो. इथे ना मी खूप गंमत करत होती भांडी घासताना, कारण की काय झालेलं, आमच्या घराच्या माझ्याच किचनच्या आणि म्हणजे आमच्या घराचा जो भाग आहे ना त्याच्यासमोरची एक्झॅक्ट जी बिल्डिंग आहे तिथे ना नवीनच आता राहायला आलेले आहेत. मी मागच्या वेळेस आले ना त्यावेळेस राहायला आलेले नव्हतं कोणीच. आता म्हणजे अगदी 2-1 वर्षाची मूल, 1-1.5 वर्षाचं मूल असेल त्यांना. तर ते दोघंजण कदाचित जॉब करत असतील. तर तो मनुष्य आहे ना तो त्याच्या पत्नीला पूर्ण वेळ मदत करतो, सकाळीही आणि संध्याकाळीही ऑफिसमधून आल्यानंतर. खूप छान गोष्ट आहे, कारण की करायलाच हवी. पत्नी घरी असू द्या म्हणजे हाऊसवाईफ असू द्या किंवा म्हणजे वर्किंग वुमन असू द्या, त्यांना दोघांनाही भरपूर काम असतं. आणि आता जिथे मी राहते ना त्याच्या एक्झॅक्ट आमच्या घराच्या समोरच ना राहतात ते सोनार साहेब आहेत. तर मी त्यांना आम्ही राहायला आलो तेव्हापासून बघते. त्यांची मिसेसही जॉब करते, तर तेही ना एवढी मदत करतात. म्हणजे कोरोनामध्ये तर ना म्हणजे ते फरची अगदी झाडू पोछा करण्यापासून भांडी घासण्यापासून सगळं घर चकचकीत ठेवण्यासाठी ना म्हणजे घरातले ना 70% कामं ते करत असतील असं. म्हणजे मी आता आपल्याला दिसतंच ना, मी माझ्या मिस्टरांना कोरोनामध्ये तर सारखी मागे पडायची की बघा ना ते बाहेर म्हणजे सगळं किती आवरताय करतायत कामं, तुम्ही पण थोडीशी मदत करा. आणि आता किचनच्याच समोर मी ज्याही आम्ही स्वयंपाक करत होतो ना तर तो समोरचा दादाही त्याच्या मिसेसला पूर्ण वेळ मदत करत होता. तर मी म्हणत होती अरे किती चांगले आहे त्या, किती छान मस्त ते दोघं जण मदत करता. मला किती त्रास होईल, समोर दरवाजा उघडवला तर इकडे हे आवरताना दिसतील, इकडे किचनमध्ये हॉलमध्ये आलं तर इकडे हा दादा आवरताना दिसेल. मला किती ह्या सगळ्या गोष्टीचा माझा नवरा मला मदत करत नाही आहे कामामध्ये, याचा त्रास होणार. मिस्टर मला म्हणत होते त्यांच्या पत्नीने जरा जास्त पुण्य केलेलं असावं म्हणून त्यांना मदत करणारा नवरा भेटलेला. हे सगळं गमतीत चालत होतं आणि मीही तुम्हाला एक गंमत म्हणून सांगितलेलं आहे. पण खरंच आपण हाऊसवाईफ जरी असलो ना पण आपल्यालाही मदतीची गरज असतेच. ॲटलिस्ट अशा कामात नाही, पण जी त्यांनी वाढवलेली कामं असतात ना ती त्यांनी स्वतःच आवरून घ्यावीत अशी आपल्याला अपेक्षा असते घरातल्यांकडून. मग आपल्या घरात खूप पसारा होत नाही आणि आपल्यालाही खूप आवरायची गरज पडत नाही आणि आपलीही चिडचिड होत नाही. पण हे असं सगळी ठिकाणी शक्य नसतं, कारण की जी स्त्री घरी असते ना तर तिच्याकडून खूप अपेक्षा केल्या जातात की ती रिकामटेकडीच आहे आणि तिला काय काम आहे घरामध्ये. मग तिने सगळं सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत सगळंच तिने एकटीने आवरावं असं एकंदरीत सगळ्यांची अपेक्षा ठरते. वरण चिखल्यानं अगदी साध्याच केल्या, जिरं हिंगाची फोडणी दिलेली, कढीपत्ताही नव्हता. मी दरवेळेस ना लाल मिरचीचा तडका देत असते पण यावेळेस नाही टाकलेलं, कणिक आधीच मळलेली म्हणून मग ती लगेच उकळ आल्यानंतर आम्ही यात टाकून दिलेलं. एक शिट्टी घेतलेली आणि छान अशा चविष्ट झालेल्या होत्या. ना आधी असं म्हणजे जाडसर घाईघाईत ह्या चिखल्या म्हणजे खूप जाड नाही मध्यमच लाटलेल्या, पण माझ्या आईला ना माझ्यापेक्षा परफेक्ट काम लागतं. मग त्यामुळे ना आईने परत छान असा नवीन गोळा घेतला आणि त्याच्या अगदी मस्तच अशा बारीक अशा आकाराने पण छान अशा ह्या म्हणजे हे तुकडे केलेले. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला मैत्रिणींनो नक्की सांगा. चला परत भेटूया आपण नवीन अशा छानशा व्हिडिओसोबत. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं.